आता तुम्ही म्हणसान तूरच दाखवून राहिला, तर ही तूर आपली नाही, ही दुसऱ्यांची. आपण आपल्या वावरात चाललो. त्या ठिकाणी आम्ही गहू पेरत असतो. परंतु ह्यावर्षी हरभरा पेरून पहा कसं होतं. डॉलर आहे, जे शेतकरी असतील त्याला माहिती आहे. नाजूक पीक आहे. हे आमचं शेड जे पेंडिंग आहे सध्या, लवकरच काम चालू होईल त्याचंही. पुढे सांगेल मी याबद्दल. तोपर्यंत तुम्ही हरभरा बघून घ्या. मक्काचं क्षेत्रफळ होतं. पावसाळी मक्का लावेल असल्यामुळं पावसाळी ज्या ठिकाणी मक्का लावेल असते त्या ठिकाणी हरभरा बघण्यासारखा असतो. बघू शकता अर्ध्या भागात हरभरा आहे आणि ह्या ठिकाणी हरभरा जमणार नाही, त्यामुळे गहू टाकला. आणि ही आहे ह्या वावरातली मक्का, जी बाहेर टाकेल होती, परंतु वातावरण ज्यावेळेस पुंज टाकला होता त्यावेळेस वातावरण चांगलं नव्हतं. त्यानंतर त्याला थोडंसं गरम व्हायला लागली होती, त्यामुळे ती आतमध्ये शेडमध्ये टाकली मोकळी. मक्काला चांगला भाव आहे, त्यावेळेस नव्हता, नाही तर त्यावेळेसच काढून टाकली असती. पत्रावळ्या दिसतात मित्रांनो, पत्रावळ्या. इथं कोणताही कार्यक्रम नाही झाला. या पत्रावळ्या ही घाण, या इलेक्शनच्या पार्ट्या. बघू शकता, पार्टी केली पण तसेच पार्ट्या. कोणत्याही एका पक्षाच्या आणि दोन्ही पक्षाच्या पार्ट्या. चला मित्रांनो, ब्लॉग जरा जास्तच लंबा होईल, आटपता घेऊ. शेतकरी असाल त्यांनी आपल्या शेतात काय पेरलं ते कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब न करता लाईक तरी करा.